हो, मी कणिक मळून ठेवते. काय दीदी, लक्ष कुठे तुझं? अगं काय सांगू, एकतर आई बाबांच्या लग्नाच्या वाढदिवसाचा फुगा फोडलास आणि मलाच ओरडतेस. चल दीपू, झाली का माझी भाजी निवडून? आई सानू बघ ना गं, काय गं? मदत तर काही करत नाहीये, मलाही करू देत नाही तयारी. अगो पण तुमचं काय चाललंय सकाळी सकाळी? तुम्हाला माहितीये ना, लग्नाच्या वाढदिवसाचा एवढा उत्सव वगैरे नाही हं करायचा आपल्याला. हाताच्या आमची वय आहे का ग? असू दे नको ग. दीदी, हे मी सगळं आवरते आणि मग येते तुझ्या मदतीत, ठीक आहे? घे दीदी, आली तुझी कैवारी. हे दीदी, अगं फुगे फुगे काय नको हं? तेच तर मी सांगते दीदीला, कशाला फुगे वगैरे, तिला समजतच नाही. आई, हं? पुन्हा एकदा हॅपी अॅनिव्हर्सरी. अगं हो रे माझ्या बाळा. वा दीपू, आईला सर्वात आधी विश करून तुला काय दाखवायचंय? की तू खूप जबाबदार, तुझ्या सगळं लक्षात असतं आणि आम्ही काय थिल्लर, हेच ना? देशपांडेंच्या घरात कोणी आहे का? अगं मी बाबा आले वाटतं. आणलं सामान सगळं? हो. हा, या. मालती, हा? आज आपल्या सहजीवनाला 30 वर्ष पूर्ण झाली. आपल्या संसाराला आज लग्नाच्या वाढदिवसाच्या तुला मनपूर्वक शुभेच्छा. घ्या. अय्या, आणलं. बाबा, तुम्ही आणि आईने अगदी व्हॅलेंटाईन्स डेचा मुहूर्त निवडला ना लग्नासाठी. वा वा, क्या बात आहे. कसं आहे ताई, प्रेम एका दिवसात व्यक्त करून ते विसरायचं नसतं, आयुष्यभर निभावावं लागतं. त्यासाठी कुठल्याही दिखाव्याची गरज नसते. काय मालती? आणि हे मोबाईल आल्यापासून दररोज कुठल्या ना कुठल्या दिवसाच्या शुभेच्छा असतातच त्याच्यामध्ये. आणि ओ माहितीये का, आपल्या फॅमिली ग्रुपवर संतोष मामांनी रात्री 12 वाजता व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या. बोला. काय म्हणते संतोष मामा? कठीण आहे मग. बाबा, ते जाऊ द्या. आज तुम्ही ना आईला मस्त एका हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जा. सानू, बाबा काय म्हणाले ते लक्षात घे. अगं प्रेम असणं महत्वाचं आहे, दाखवणं नाही. प्रेमात पारदर्शकता असेल, कुठलीही लपवाछपवी नसेल तर ते प्रेम टिकतं आणि वाढतं देखील, अगदी कुठल्याही दिखाव्याशिवाय. कळलं ना? लपवाछपवी नको. मी आजच सांगणार आहे इंद्राजींना की मी देशपांडे सरांची मुलगी आहे. आणि कसं आहे ताई, प्रेम हे साध्या साध्या गोष्टीतून दिसतं. आणि कसं आहे, इतक्या वर्षात मी मालतीसाठी दागिने वगैरे काही नाही बनवू शकलो, पण हा गजरा मात्र गेले 30 वर्ष न चुकता आणतो मी. बाबा,
नाही ते सगळं मान्य आहे आम्हाला, हा पण आज तुमची अॅनिव्हर्सरी आहे ना, आज स्पेशल दिवस आहे की नाही? मग आज तुम्ही तुमच्या हाताने आईच्या केसात गजरा मारा. अगं हे हो बाबा, काय आज तुम्ही गजरा माळा. येस कम ऑन बाबा जाऊ दे आज तर. काय चाललं? आई बस. काय झालं? आई बस. काय झालं? आई बस. आई बस. अगं, काय? दीपू अगं हे घ्या. अगं खुश. काय बरं आई, आता उखाणा. हो उखाणा तर झालाच पाहिजे. ए काय आहे तुमचं नाव? नाही नाही काहीतरी काय तुमचं किती चाललंय? तुम्ही काय? काय हे तुम्ही पण काय या मुलींसोबत असं करताय? काय लाजतेस काय? हीच तर आपली संस्कृती आहे. अहो, हा होऊन जाऊ दे. होऊन जाऊ देत. अगं नाही. हे घे ना. बर बकुळीच्या फुलांचा गजरा माळला छान. बकुळीच्या फुलांचा गजरा माळला छान आणि लग्न वाढदिवशी नाव घेते राखून मनोहर रावांचा मान. वा वा वा. आता बाबा तुम्ही. अरे काय हो बाबा, काय हो, घ्या ना एक. हे असं आनंदानं भरलेलं घर स्वर्गवत वाटतं नाही? मुलीनं खरंच. अहो काय करताय? तुम्हाला साळगावकरांना फोन करायचा होता ना. ते शाळेतल्या काहीतरी फीचं प्रकरण आहे, ते सगळं निस्तरायचं होतं. तुम्ही आठवण करून द्यायला सांगितली होती ना मला. हो, बरी आठवण केलीस. मग मी एक काम करतो, आधी शाळेत जाऊन येतो, मग साळगावकरांशी बोलतो. हो ठीक आहे चालेल. बरं चल. ए मुली आलो, आलो. चला ग, मला पण खूप कामं पडली आहे. चला लवकर लवकर करूया. अगं तुझा पण फोन वाजतोय. आई मी आलेच. हॅपी व्हॅलेंटाईन डे बेबी. लव्ह यू शोना. व्हॅलेंटाईन डे म्हणून फोन केलास? अरे वा, तुझ्या बापाच्या संस्कारात बसला का व्हॅलेंटाईन डे? अहो तुम्ही असं का बोलताय? मी किती प्रेमाने फोन केलाय तुम्हाला. मॅडम, खरं तर प्रेमाचा एक पर्टिक्युलर दिवस असतो हे मी देखील मानत नाही. आणि आपलं प्रेम तर आपलं प्रेम इथे माझ्या छातीवर कोरलंय मॅडम. आता माझा प्रत्येक दिवस, प्रत्येक श्वास, प्रत्येक मिनिट हे प्रेमाचेच आहेत मॅडम. इंद्राजी, ऍक्च्युली मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. म्हणजे मी आज तुम्हाला सांगणारच आहे. खूप दिवसांपासून सांगायचंय. मॅडम, इतके दिवस अजून तुम्ही मला तुमच्या घरचा पत्ता सांगितला नाही.
तुमच्या घरचा पत्ता सांगा आणि मग बघा, हा इंद्रा वरात आणेल तुमच्या दारात. हो, ती तुम्ही असं काहीतरी कराल ना म्हणूनच मी तुम्हाला पत्ता सांगितला नाही. कसलाच पत्ता नाही. काय दिलंय ग तुझ्या बापाने आजवर? फक्त मुलगी गळ्यात बांधलीये. अगं जर इतकं प्रेम आहे ना माझ्यावर, तर मग आण ना विजा आणि तिकिटाचे पैसे, सिद्ध कर प्रेम. नुसतं जगासमोर माझी बायको बनवून मिरवण्यात काय फायदा आहे ग? हा? मिरवायलाच हवं ना. सानू, तू माझी बायको आहेस हे जगाला दाखवण्यासाठी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र असायलाच हवं. प्रेम आहे तर ते दाखवायला नको का? तुझ्या गळ्यात मंगळसूत्र नाही तर तुझं माझ्यावर प्रेमच नाही. मॅडम, खरं प्रेम मुद्दाम दाखवायची गरज नसते. ते लहान लहान गोष्टीतून कळत असतं. मॅडम, तुमचं प्रेम मला तुमच्या नजरेत दिसतं, तुमच्या डोळ्यात दिसतं. तुम्हाला हवं ते सांगा, मी तुमच्या डोळ्यात बघत ते ऐकून घे. बरं ठीक आहे, आता ठेवते, रिकव्हरीला भेटू. बाय. बाय. सत्तू, हा टक्स कसा दिसेल आज? अरे तू पहन ना भाई, एकदम भारी दिसेल. आणि हा, दीपिका मॅडम बरोबर सेल्फी काढा. जा तयार हो, जा 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 जा. सत्तू, हा, इंद्रा कुठे? त्याला मी व्हॅलेंटाईन स्पेशल तयार व्हायला पाठवलंय. म्हणजे कुठे पाठवलंय? थांबा थांबा, कळेल. खूप भारी तयार होणार आहे, बघाच तुम्ही. काय कसा दिसतोय मी? अगदी नवरा मुलगा दिसतोयस. मी काय म्हणते, आज व्हॅलेंटाईन डे आहे ना, मग त्या निमित्ताने तू दीपिकाशी लग्नच करून टाक ना. आई, तो दिवस पण आता दूर नाहीये. इनफॅक्ट आजच दीपिका मॅडम त्यांच्या घरचा पत्ता सांगणार आहेत मला. मला तर धीरच धरवत नाहीये. मला असं वाटतंय कधी एकदाची मी तिच्याकडे जाते आणि तुझ्यासाठी मागणी घालते. इंद्रा, तू मॅडम बरोबर सेल्फी काढ आणि पोस्ट कर. अरे दुनिया को भी पता दे, हमें मोहब्बत है, मोहब्बत है, मोहब्बत है. सत्तू, हाँ निघूया. हाँ, चल. ऑल द बेस्ट. थँक्यू. सांभाळून जा हा. हो आई. सॉरी, ते लेट झालं आम्हाला यायला. ह्या सत्तूमुळे. वसुली झाली? हो. अरे वा, आता तुम्हाला आमच्याशिवाय वसुली जमायला लागली. क्या बात आहे. मॅडम, काय काही चेंज दिसतोय का तुम्हाला? हो म्हणजे तसा चेंज तर दिसतोय. हो ना? काय चेंज? ते हेअरकट वगैरे केलाय का तुम्ही? हेअर कटिंग नाही मॅडम. अजून काहीच चेंज नाही दिसत आहे तुम्हाला? नाही, काहीच बदल नाही. सेल्फी घेऊया मॅडम? या.
ए सोड त्यांना. बघा प्लीज निदान आज तरी मारामारी नको प्लीज. अहो मॅडम, त्या कपलला त्रास देत आहेत हे लोक. ए तो बघ सूट बूट घालून छावीला इम्प्रेस करण्यासाठी आपल्याला खुन्नस देतोय बघ. इंदिराजी हे बघ ऐका माझं. चला इथे चला. आणि आज मारामारी वगैरे नको. अहो इतकं छान सूट घातलंय तुम्ही आज आणि त्यात मारामारी करायची आहे तुम्हाला. आणि मी तुम्हाला फोनवर सांगितलं ना, मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे आज. मॅडम, म्हणजे तुम्ही सूट नोटीस केलात तर, आणि तुम्हाला तो आवडला पण, हो ना? म्हणजे चेंज लक्षात येऊन पण मुद्दाम मला चिडवायला असं बोलत होतात ना? हो पण छान दिसताय तुम्ही. ते लग्नात घालतात ना, एकदम तसा दिसतोय सूट. मग आपल्या लग्नात पण हाच सूट घालत. या शाण्याला फॉलो करा रे. जानू, हा काही शोधतेस? नाही नाही, काही नाही, काही नाही, असंच. हे आई ग, मला ना कपाटात हे मंगळसूत्र सापडलं. तुझं नाही आहे ना? माझं छे का? हे नवीन आहे, माझं कसं असेल? तुझं नाहीये ना? अगं आई, माझं असतं तर मी विचारायला आले असते का? मग ते स्नेहाला तर त्यांचं राहिलं असेल ग. हां. नाही ग, त्या तर खरं आणि सोन्याचे मणी असलेलंच घालतात. बरं राहू दे, ठेवून दे तिथे वाटीमध्ये, बघू आपण त्याच्यानंतर. तू कुकर घ्या आधी लावायला, उशीर झाला आपल्याला. चल चल चल. बरं. इंदिरा, अरे हा पोलादी राक्षस माझ्याकडे कशाला दिलास? बबन, 20 कप चहा आणि 2 डझन बिस्किट्स. थोडक्यात ती कल्टी मारायची आहे. आलं लक्षात. जातो मी. मॅडम, आपला सेल्फी काढायचा राहून गेला ना? आयटमला येऊन फिरायला आला बघ. इंदिराजी हे बघा, त्यांना इग्नोर करा. आणि ऐका ना, आपण काढूया सेल्फी नंतर. ऍक्च्युली जरा बोलायचं ना मला. मी तुम्हाला सांगितलं होतं ना. बबन, 2 इंदिरा स्पेशल कडक चहा. बोला मॅडम, काय म्हणत होता तुम्ही?
बघितलं मॅडम, नेमकं आपण काहीतरी बोलायचं ठरवतो आणि एकतर बोलायची हिंमत होत नाही, नाहीतर कोणीतरी मध्ये येऊन टपकतो. असो, बोला. ते प्रेमात पारदर्शकता असेल, कुठलीही लपवाछपवी नसेल तर ते प्रेम टिकतं आणि वाढतं देखील. मला ऍक्च्युली मला तुम्हाला माझ्या बाबांविषयी सांगायचंय. मग सांगा. देशपांडे सर म्हणजे तुम्ही ओळखतातच ना त्यांना. ही काय विचारण्याची गोष्ट झाली का मॅडम? देशपांडे सरांचं काय? ते म्हणजे इंद्राजी माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. म्हणजे आपण ठरवून एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात नाही ना पडत. म्हणजे ते होतं असं. आणि मग एकदा होऊन गेलं की मग आपण एका सिच्युएशन मध्ये अडकतो. मग त्यातून बाहेर पडणं कधी कधी खूप कठीण जातं. आणि कधी कधी त्यात राहणंही कठीण जात. म्हणजे सानू, मगाचपासून 10 ते 12 व्हिडिओ कॉल केले मी, माझा एकही फोन उचलला नाहीस तू. आणि तू फोन केल्या केल्या मी लगेच फोन उचलायचा. काय का नवरा आहे मी तुझा? आणि एक मिनिट, तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र कुठे? मी तुला म्हटलं होतं ना, काही झालं तरी मंगळसूत्र गळ्यातलं काढायचं नाही म्हणून. मग हे बघ, जर माझं मंगळसूत्र तुझ्या गळ्यात नसेल तर तू कसली का माझी बायको? लाज वाटत असेल लग्नाची किंवा जगापासून मंगळसूत्र लपवायचं असेल तर कशाला केलंस ग लग्न माझ्याशी? थँक्स फॉर माय स्पॉइलिंग व्हॅलेंटाईन डे. बाय. म्हणजे मला ती मुलं. मॅडम, तुम्ही म्हणालात ना इग्नोर करा म्हणून, मग करा इग्नोर. बोल. तुम्ही बोला, काय म्हणत होता तुम्ही? टाइम प्लीज. बोला मॅडम, काय म्हणत होता तुम्ही? इंद्रजी ऐका ना, आपण इथून ए रो, व्हॅलेंटाईन डेला पोरी बरोबर फिरतो काय रे? ही आपली संस्कृती नाही. ही तुझी लग्नाची बायको आहे का? असेल तर मंगळसूत्र दाखव. ए दाखव की. काय रे, मंगळसूत्र कुठे आहे? हा, खिशात आहे का मंगळसूत्र? हा, मॅडम आताही शांत राहू. आपल्या लग्नाचा कोट फाडला यांनी. काय गे लैला, मंगळसूत्र कुठं लपवलंयस? ओढणीत. आता ती सांगत नसेल तर आपण बघून खात्री करू. हा, मंगळसूत्र आहे की नाही? हा,
सत्तू हा सत्तू हे घे बाबा 50,000 रुपये. दादा 3 चहाचे 50,000. तुम्ही लोकांना त्रास दिला मी काही नाही बोललो. तुम्ही माझा सेल्फी खराब केलात मी काही नाही बोललो. तुम्ही माझ्या लग्नाचा कोट खराब केला तरी मी काही नाही बोललो. पण तुम्ही मॅडमच्या ओढणीला हात घालून मार खायचा प्लॅन केला. तुझ्या तर मॅडम, माझा मित्र तुमच्या प्रेमासाठी काय करतोय बघा. आणि आज प्रेमाच्या दिवशी तुम्ही जर त्याला सांगितलं तुम्ही देशपांडे सरांची मुलगी आहात तर बिचारा कोलमडून जाईल. ए फुंत्रू, हा कोट नीट शिवायचा आणि संध्याकाळपर्यंत माझ्यापर्यंत आणून पोचवायचा. नाव लक्षात आहे ना? साळगावकर. इंद्रजित साळगावकर. आणि ती माझी होणारी बायको. कोण? होणारी बायको आहे. सॉरी मॅडम, मला असा राडा नव्हता करायचा, पण इंद्राजी प्लीज तुम्ही सॉरी नका बोलू. तुम्ही आज खूप प्रयत्न केला मारामारी टाळायचा.
पण त्या मुलांनी तुम्हाला भरीस पाडलं. प्लीज सॉरी नका म्हणू, तुमची काहीच चूक नाही आहे. मॅडम त्यांनी तुमच्या अंगावर हात टाकला आणि इंद्राजी, मला माहिती आहे की तुम्ही अन्याय होत असेल ना तर ते नाही बघू शकत, मग तो माझ्यावर असो किंवा आणखी कोणावर. आणि तुमचं हे रूप मला खूप आवडतं आणि मला खरंच राग नाही आला. मॅडम तुम्ही माझं प्रेम आहात. आणि तुमच्या प्रेमात तुमचा हात धरण्याचा जसा मला अधिकार आहे, तसाच तुमच्यावर उठणारी प्रत्येक नजर रोखण्याचा आणि तुमच्यावर उठणारा प्रत्येक हात तोडण्याचाही हक्क आहे. मॅडम तुम्ही काहीतरी सांगणार होता ते राहूनच गेलं. सांगा ना. इंद्राजी, आज तुम्ही त्या गुंडांसमोर माझा तुमची बायको म्हणून उल्लेख केलात. मला खूप बरं वाटलं, खूप छान वाटलं. आणि मला तुम्हाला जे सांगायचं ना ते आज नको, पुन्हा कधीतरी. मॅडम एक मी आहे जो तुम्हाला बायकोचा दर्जा देऊन बसलोय आणि एक तुम्ही आहात ज्यांनी अजून मला स्वतःच्या घरी देखील नेलेलं नाही. तुम्ही अजून मला तुमच्या आई बाबांशी भेटवलं नाहीये मॅडम. मॅडम सरांचा फोन आहे. एक मिनिट. हॅलो. हा, अरे साळगावकर मी बोलतोय. हा नमस्कार सर. आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. हा, खूप खूप धन्यवाद. अरे साळगावकर, एक काम आहे तुझ्याकडे, म्हणजे मला तुझी परत मदत हवी आहे. काय झालं बोला ना सर. अरे काय आलं की आपल्या शाळेमध्ये काही गुंड शिरले आणि त्यांनी त्या हिशोबाच्या सगळ्या वह्या फाडून टाकल्या रे. गेल्या 6 महिन्यातील हिशोब होता तो. सर तुम्ही ठीक आहात ना. हा नाही नाही, मी बरा आहे, मी बरा आहे. हा कसं आहे यार, ते सगळे हिशोब मला परत करावे लागतील आणि वेळ फार कमी आहे. मला एका हुशार व्यक्तीची गरज आहे त्यासाठी, आणि मला त्या ठिकाणी तूच योग्य वाटलास म्हणून फोन केला. सर हे काय विचारणं झालं का. तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी येईन. आपण पै न पैचा हिशोब करू. बर बर बर. साळगावकर, अरे मला किती मदत करतोस रे तू. सर भेटूया सर. आणि तुम्हाला परत एकदा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. हा हो 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 हो. ओके सर. सॉरी ते देशपांडे सरांचा फोन होता. तुम्ही काय म्हणत होता. आज नको. बाय. बाय. अहो ते हिशोबाचं राहू द्या. आधी हातपाय धुवा आणि गरम गरम जेवून घ्या. मी कोशिंबीर बनवते. हा जा जा. हो, ही एक एंट्री सापडू दे, मग आलो. आत येऊ सर. अरे साळगावकर, अरे वा. अरे साळगावकर, अरे काय परवानगी विचारतो. ये ये ये. वा वा. ये. नमस्कार. हो, आशीर्वाद. बस रे बस. वा. हे काय रे. सर पुस्तक आहे. आयुष्य शिस्तीने कसं जगावं ह्यावर. तुम्हाला आवडेल असं वाटलं म्हणून तुमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त गिफ्ट म्हणून आणलंय सर. वा वा. छान. वाचन नक्की. पण काय आता
हल्ली लग्नाचे वाढदिवस कोण साजरे करतंय? 30 वर्षांचा संसार झाला रे आमचा. 30 वर्षांची आनंदी आणि समाधानी आयुष्य. हो सर. आणि म्हणूनच मी आज तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगणार आहे सर. काय? सर, माझं ज्या मुलीवर प्रेम आहे ती कोण आहे, तिचं नाव काय, हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. अरे वा. मग त्याआधी तुझं तोंड गोड करतो आणि मग गोड तोंडाने ती बातमी मला सांग. चालेल? दीपू. ओ बाबा, अगं गुलाबजाम घेऊन ये. दीपू. दीपू माझी मुलगी. हा बाबा. इंद्राजी, तुम्ही इथे राहता? या लेन मध्ये राहते, पुढे. मग घरापर्यंत सोडून नाही दिलं तुम्ही? त्याचं काय आहे, उगाच घरच्यांनी पाहिलं तर त्यांना काळजी वाटेल ना की काय झालं, कोणीतरी सोडायला वगैरे आलं. त्यात उशीर सुद्धा झाला ना मला. काय माझ्या मुलीची बस सुटणार नसती ना तर आता इथं या जागेवर मी आंदोलन केलं असतं. तुमची मुलगी म्हणजे जिचं लग्न ठरलंय ती? अरे ती नाही रे, माझी धाकटी मुलगी. मॅडम, तुम्ही मगाशी मला साळगावकर म्हणून हाक मारलीत ना? ह्या नावाने मला कोणीच हाक मारत नाही मॅडम, फक्त एक व्यक्ती सोडून. देशपांडे सर. मला साळगावकर म्हणून फक्त देशपांडे सर हाक मारले. मॅडम, पण तुम्ही इथे कशा? अहो असं काय करता इंद्राजी, म्हणजे जर माझेही शिक्षक आहेत ना, त्यांची मुलगी माझी मैत्रीण आहे, सो मदत करायला आले. मॅडम, प्रेमात माणूस कधीच खोटं बोलत नाही. प्रेमातच सगळ्यात जास्त खोटं बोलावं लागतं. मॅडम, तुमच्याशिवाय राहणं जमत नाही. तुम्ही नसाल तर मन रमत नाही. तुम्ही हसला तर काळीच धडधडू होतं. तुम्ही फक्त दिसला तरी मन उडू उडू होतं.